नमस्कार मंडळी, आपण निघालोय तांदळाच्या खुरगुडे करायला. कशा करतात बघूया की. चला बघ, काय काय घातलं यात? 3 मापटी तांदूळ, 3 तांबे पाणी आणि ते कालवायचं असं. आणि त्यानंतर काय पातळ करायचं? करून हे आदान ठेवले इथं, पाण्याचं आदान ठेवले इथं. हा, 3 तांबे पाणी आहे, ते पाण्यात असं ओतायचं आणि गाठी फोडायच्या आणि गाठी फोडायचं. आणि चुलीवर म्हणल्यावर एक नंबरच काम की राव. कसं शिजवायचं. असते आपल्या खेड्यात आणि कोल्हापुरात चुलीतलं जेवण आणि कुठले पण काय करायला टेस्ट इतकी असते. जळणात जाळ जायला असतो भांड्यात, तीच टेस्ट सगळ्यात असते हो. आणि आपलं पाणी पण सगळ्यात महत्वाचं आहे हो. पहिल्यांदा मित्रांनो 5 दिवस तांदूळ भिजत घालायचं, ती उन्हात वाळवायचं, नंतर त्याचं पीठ करायचं, पहिल्यांदा रेग्युलर पाण्यातच मळून घ्यायचं, म्हणजे एक जीव करायचं, मग आधार माहिती टाकायचं, म्हणजे बरोबर असंच की. म्हणजे खाली जाळाचा भुंबाटा करायचा आणि वरती नुसता हलवत बसायचा आणि गाठी फोडत बसायचा. मग ते आधार झाल्यानंतर सांडगं नंतर घालायला घ्यायचं. म्हणजे मित्रांनो हे वर्षभर आपल्या जेवणावर आस्वाद, कुरगुडी, पापडी, परत चिप्स, मिरची, हे वर्षभर म्हणजे पावसाळ्यात जेवणावर खायला लय मजा येते राव. आणि कुठला पण कार्यक्रम असला तर कुरगुडी खायला किती मजा येते बघा की तुम्ही. आपल्या खेड्यात असंच काम असते राव. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये ह्या वस्तू जास्त तयार करतात, कारण कधी ह्यावेळी ऊन जास्त असतं. आणि ही कुरगुडी, पापडी, सालपापडी पावसाळ्यात खायला लय मजा येते राव. मग आमच्या बायकोकडनं आणि आमच्या वहिनीकडनं ऐकूया की राव कशी करतात. आता काय करायचं चालू कुरडी तांदळाची. मग ती कशासाठी करतात? आता ह्या महिन्यात जास्त करतात काय? या महिन्यात म्हणजे ऊन जास्त असतं, त्यामुळे वाळायला पण कठीण जात नाही आणि पावसाळ्यात खायला पण मजा येते. कुरगुड्या जास्त उन्हाळ्यातच जास्त करतात काय? उन्हाळ्यात जास्त करतात, का? चवीला लागतात. ऊन जास्त असते, वाळते चांगल्या आणि जेवणावर टेस्ट लागते. जेवणावर टेस्ट लागते. आणि ते आपण गॅसवर केल्यापेक्षा चुलीवर कशी टेस्ट जास्त होते, आपण चुलीवर करतोय काय? होय, चुलीवर टेस्ट जास्त असते, गॅसवली तेवढी जास्त नाही. बरोबर. मग आता हे किती किलोचं तांदूळ तुम्ही पीठ केलं? आता हे 2 किलोचं पीठ आहे. तरी कुरगुड्या किती केवढ्या होणार त्याच्या? तरी होणार की 100 वर कुरडी चढ होते. बरोबर. म्हणजे जेवणावर कुठला पण सण आपला असला किंवा गुढीपाडवा असला, काय पण सण असला तर हे कुरगुड्या आपल्या एक नंबर खायला चांगल्या वाटतात. खायला आणि निवदाव घाला तर 1 नंबर. मग कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या ही वस्तू आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबर मला घ्यायचं. आता पण थोड्याच वेळात कुरगुडे घालणार आहे. हे मिश्रण झालं, जरा घट्ट झालं, हे बाहेर आणायचं आणि उन्हात घालायचं. त्याच्यानंतर प्रोसेस काय आहे सर? काय काय करतात त्याच्यानंतर? आता हे शिजल्यानंतर कुरड्या गाळायच्या. हा, शिजल्यानंतर कुठं? इथं बाहेर खोट हे केलंय कागद अंतरला. आणि कागदावर काय करतात ते जास्त? कागदावर पटकन वाळते म्हणून आणि निघते पण लवकर. हा.
मित्रांनो खुरगडी असा एक रेसिपी आहे ती शाकाहारी जेवणामध्ये कुरकुरीत अगदी म्हणजे भाकरी सुद्धा 1 ला 2 चढ जनागिराव खाता विशेषतः आमच्या कोल्हापुरात तर जास्त प्रमाणात येते मित्रांनो आमच्या कोल्हापुरात खुरगुडी म्हणतात आणि तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आमच्या कोल्हापुरात असे एकापेक्षा एक धनाडा येतात पदार्थ आणि मुळात खेड्यातल्या बायका ह्या काम करून ह्या गोष्टी सगळ्या करत असतात की राव आणि करता करता गप्पा मजा मस्ती असतेच की राव त्यात सगळ्या बायका एकत्र आल्या गप्पा मारायला मग त्या गप्पाला मोलच नाही की राव त्या मजेतनं ह्या कुरगुडी तयार होतात की राव मग मित्रांनो कुरगुडी कशा झाल्यात नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही वेळ असला तर कुरगुड्या पण करा आणि कशा झाल्यात कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर आजच्या पुरतं एवढंच बघा आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये चला बाय